नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात एक विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे या वर्षी मान्सून जून मध्ये उशिरा सुरू झाला आणि त्याच्यामुळे मे मध्ये जरी मान्सूनची 17 तारखेपासून 16 तारखेपासून सुरुवात झाली असली अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान, तरी केरळमध्ये त्याला यायला उशीर झाला आणि मग मुंबईपर्यंत यायला तर आणखीच उशीर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता त्यांनी अगदी 20-22 तारीख घेतली जून महिन्यामध्ये। त्यामुळे एकूणच मान्सून यावर्षी जलद गतीने येईल आणि संपूर्ण चांगला पावसाळा होईल हा एक गैरसमज ठरला। आणि जेव्हा आपण 26 जानेवारीला पहिला अंदाज दिला होता तेव्हा आपण असं सांगितलं होतं की एल निनोचं वर्ष हे नेहमी मान्सून डिले असतो, परंतु मान्सूनची जी हालचाल वेगवेगळ्या मॉडेलने, खास करून युरोपियन मॉडेलने ECMWF यांनी लवकर सांगितले आणि त्यानंतर संपूर्ण अंदाज बदलले। मान्सून लवकर येईल आणि लवकर प्रगती करेल अशा प्रकारचा एक चर्चेचा प्रवाह सुरू झाला आणि पर्यायाने संपूर्ण मान्सूनची प्रक्रिया सुरू झाली, मात्र पुढे ती रखडली। आज आपण जर बघितलं तर ती पुन्हा पुढे रखडण्याची शक्यता आहे। म्हणजे 22-23ला जरी मान्सूनने थोडी प्रगती केली आणि महाराष्ट्र व्यापला, परंतु आता मध्य प्रदेश असेल किंवा अगदी पुढचे काही राज्य असतील ते घेण्याकरता त्याला पुन्हा वेळ लागणार आहे। आणि 8 जुलै हे जे काही संपूर्ण भारत व्यापण्याचं डेडलाईन आहे, ही डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे यावर्षी। कारण एक दोन कमी दाब बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होतील आणि ते मध्य भारतावर सरकतील, जवळपास ते गुजरातपर्यंत येतील आणि गुजरातमधून पुढे महाराष्ट्रावर त्याचा थोडा परिणाम होईल आणि मग पुन्हा एकदा फिरून हे कमी दाब राजस्थान मार्गे उत्तरेला सरकणार आहे। जेव्हा ते गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रभावी ठरतील तेव्हाच मान्सून हा पूर्णपणे भारत व्यापणार आहे। आणि माझा अंदाज आहे यावर्षी 2 दिवस तरी मान्सून नियमित तारखेच्या उशिरा भारताला व्यापेल। म्हणजेच 8 तारीख ही जरी निर्धारित असली तरी 10 ते 11 तारखेपर्यंत संपूर्ण भारत मान्सून व्यापणार आहे। परंतु मान्सूनने भारत व्यापल्यानंतरही फार चांगली पावसाळी परिस्थिती राहील असं देखील खात्रीलायकरित्या सांगता येत नाही। त्यामुळे आपण जर आता देशातली एकूण पावसाचं प्रमाण किंवा वितरण बघितलं तर ते असमान आहे आणि 41% पावसाची घट जूनच्या 24 तारखेपर्यंत असणं ही देखील अतिशय घातक गोष्ट आहे। पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण आपल्या गावामध्ये, आपल्या शिवारामध्ये, आपल्या शेतामध्ये पाऊस पडला की मान्सून आलाय, आता पाऊस पडलाय, पेरणीची लगबग सुरू होते। परंतु एकूण मान्सून कसा असणार आहे यावर्षी याची देखील चिंता महत्त्वाची आहे। आता सध्या शेतकरी बऱ्याच हवामान साक्षर झालेला आहे। अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्यामुळे त्याला कळलेलं आहे की एक सुपर एल निनो नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि ती यावर्षी असल्यामुळे पाऊस कमी पडणार आहे, हे शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे। परंतु किती कमी पडणार आहे? अगदी अर्धेच तलाव भरणार आहेत का? पाणी साठे कमी राहणार आहेत का? पाणी टंचाई निर्माण होणार आहे का? पिकातली शेतातली पिकं करपणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून अनुत्तरित आहेत। आता मी सुरुवातीच्या पहिल्या अंदाजामध्ये असं सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी पडेल। त्यावर शेतकरी लगेच कॉमेंट द्यायला सुरुवात करतात, कारण मान्सून किंवा मान्सूनची ट्रफ ही सध्या उत्तरेला मध्य प्रदेशमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडतोय, पण तुमचा अंदाज चुकला, कारण या ठिकाणी भरपूर पाऊस झाला असं नसतं। आम्ही जो अंदाज दिलेला आहे तो वर्ष पूर्णपणे मान्सूनचा दिलेला आहे आणि मान्सूनमध्ये काय होईल हे आम्ही सांगितलेलं आहे। तुम्ही मात्र काय, आता जुलैमध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे, उत्तर मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भातही भरपूर पाऊस पडणार आहे। पॅटर्न बदलतो आणि त्या पॅटर्ननुसार अंदाजही बदलतो। त्यामुळे जसे अंदाज बदलतात तसा मी शेतकऱ्यांना अलर्ट करत असतो। होऊ शकतं की यावर्षी पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचा परिणाम होईल आणि दक्षिण भारतातही पाऊस कमी पडेल, परंतु जेव्हा ईशान्य मान्सून सुरू होतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावर्षी अतिवृष्टी असणार आहे। त्यामुळे हवामानातले
बदल समजून घेणं यालाच हवामान साक्षरता म्हणतात. आणि नेमकी कुठल्या नैसर्गिक घटकांमुळे पावसावर परिणाम झाला हे कळणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे आणि बरेच शेतकरी त्या बाबतीत जाणकार झालेले आहेत. परंतु मी असं म्हणतो की फक्त व्हिडिओ बघा, त्याच्यावर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. त्यामुळे आपण अगोदर अंदाज समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आता माझा अंदाज आहे की उरलेल्या जूनमध्ये साधारण 28 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होईल. कारण मी अख्ख्या देशाचा अंदाज सांगत नाही, शक्यतो महाराष्ट्रावर माझं कॉन्सन्ट्रेशन असतं. तर या कालावधीमध्ये जो पाऊस होणार आहे तो सर्वदूर महाराष्ट्रामध्ये होणार आहे. मग याला पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस असणार आहे, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागामध्ये हा पाऊस असणार आहे आणि कोकणामध्ये अतिवृष्टी असणार आहे. त्याच्यामुळे उरलेला जून हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे तसा आपण आज 26 तारखेला येऊन पोहोचलो आहोत. अवघे 5 दिवस राहिलेले आहेत आणि या 5 दिवसामध्ये जर देशामध्ये 41% घट असेल तर मग ही घट या पावसामुळे कमी होणार आहे, वाढणार नाही. आणि त्यामुळे कमी किती होऊ शकते तर याचा अर्थच असा आहे की जर भारतीय हवामान खात्याने 90% पावसाचा अंदाज दिलाय, बाकीच्यांनी 95-94% अंदाज दिलाय, मात्र हा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कारण 20% किंवा 20-25% घट सुद्धा जूनमध्ये राहू शकते. मात्र याच्या उलट जुलैमधली परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये मात्र कोकण किनारपट्टी, घाट माथ्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भामध्ये चांगला, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भात सुद्धा चांगला पाऊस होणार आहे आणि साधारणपणे या ठिकाणी जुलैची सरासरी कव्हर होणार आहे. त्यामुळे एकूणच जून आणि जुलैचा पाऊस एकत्रित केला तर जवळपास दोन्ही महिन्यांची मिळून आवश्यक तेवढी टक्केवारी जुळण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळं जो मान्सूनचा पूर्वार्धाचे 2 महिने आहेत ते थोडे शेतकऱ्यांना समाधानकारक असणार आहेत. आयोडी जर सक्रिय झाला तर महाराष्ट्रामध्ये 97 ते 96% पाऊस पडेल आणि आयोडी जर सक्रिय झाला नाही तर मात्र आकडेवारी अतिशय कठीण असणार आहे. त्याचबरोबर मी हेही सांगण्याचा प्रयत्न करतोय की आयोडी जर सक्रिय झाला तर भारतामध्ये 95% पाऊस, तर राज्यात 96 ते 97% पाऊस पडेल. त्यामुळे शेतकरी समाधानी असतील. परंतु त्यासाठी आयोडी सक्रिय होणं आवश्यक आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही बघितलेलं आहे की अनेक वेळेस जेव्हा जेव्हा अल्निनो किंवा सुपर अल्निनो, स्ट्रॉंग अल्निनो आलेला आहे तेव्हा तेव्हा आयोडी सक्रिय झालेला आहे आणि आयोडीने जी काही पावसाची कसर आहे ती भरून काढलेली आहे. त्यामुळे यावर्षी फार अतिवृष्टी होणार नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये गरजेपुरता पाऊस पडेल या विषयावर आम्ही ठाम आहोत. जुलैमध्ये होणाऱ्या पावसावर आपले तलाव भरणार आहेत, तलावांमध्ये पाणी क्षेत्र वाढणार आहे आणि ते किती वाढेल यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रविवारी चर्चा करू. परंतु शेतकऱ्यांना मी एवढंच आश्वासित करू इच्छितो की उरलेला जून चांगला आहे, सुरुवात देखील जुलैची चांगली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुमच्या सगळ्यांच्या पेरण्या जून जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये, जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊन जातील आणि समाधानकारक परिस्थिती असेल. तशी देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती मला अतिशय बेटर म्हणजे चांगली दिसते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही.